एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. आयुर्मान पृथ्वीचे एज ऑफ द अर्थ है ना. पृथ्वीचा खरं आयुर्मान कोणतं तर अजूनही नक्की नाही. नुसते आम्ही बोंबलत राहतो, बापू एवढा लावला शोध न तेवढा लावला, आणि आमची धरती माता तिचं वय आम्हाला अजूनही कन्फर्म झालं नाही. तर बघा सायन्सची मजल अजून पोहोचली का नाही. अत्यंत क्लिष्ट आणि गुड मिस्टेरियस अशी कंडिशन जी आहे आपल्या सर्व सोलर सिस्टीम प्लॅनेटरी सिस्टीमची आहे. आपण केवळ थेअरायझेशन करतोय, अंदाज जोडतोय आणि सत्याच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. केव्हापासून तर प्राचीन काळापासून इथपर्यंत की प्राचीन काळी जिथे सर्व बाबींवर धर्माचा पगडा होता, त्या धर्म जे गुरु आहेत किंवा धार्मिक ग्रंथ आहेत त्यांनी सुद्धा याचा प्रयत्न केला. लक्षात आलंय का. पण आपण अजूनही केवळ अंदाज बांधतोय, निश्चित सांगू शकत नाही. मग निश्चित सांगू शकत नाही तर कशाले हे प्रश्न तुम्ही बी म्हणाल. तर त्याच्यासाठी का निश्चित नाही सांगू शकत तर मग कोणकोणते मार्गाने आपण पृथ्वीचं वय समजण्याचा प्रयत्न केला ते मार्ग माहीत असले पाहिजे. आणि कोणत्या मार्गाने कोणत्या पद्धतीमुळे आपल्याला थोडाफार तरी निश्चित जवळपास पृथ्वीच्या वयाचा अंदाज काढता आला का ते पण पाहायचं आहे. आलं की नाही लक्षात. आणि म्हणूनच याचा अभ्यास करायचा आहे, कारण की याचा अभ्यास नाही करणार तर सत्याच्या जवळ कसं पोहोचणार. हाऊ यू कॅन फाइंड आउट द ट्रुथ. तर ट्रुथ फाइंड आउट करायचं आहे तर ऑब्झर्वेशन, क्युरियासिटी अँड रॅशनल विजन असलं पाहिजे. बरोबर आहे, राईट. मग हा टॉपिक समजण्याच्या पूर्वी नेहमीप्रमाणे, कारण जनरल स्टडीज मध्ये प्रश्न येऊ शकतात म्हणून 2 प्रश्न बघूया आणि नंतरच आपण विषयाला हात लावूया. ओके चला. यस, पहिला प्रश्न तुमच्यासाठी, कारण तुम्ही स्पर्धक आहात, मी नाही. बरोबर आहे. सर्वमान्य पृथ्वीचे आयुर्मान किती. व्हॉट इज द ऍक्सेप्टेबल एज ऑफ द अर्थ. ऍक्सेप्टेबल अंदाजे कोणता आहे बाबा. पहिलं 2 ते 3 अब्ज वर्षा दरम्यान. शब्द लक्षात घ्या. बिटवीन 2 to 3 बिलियन इयर्स असं. दुसरं 3.5 अब्ज वर्ष, 3.5 है ना. 3.5 3.5 बिलियन इयर्स. 4 ते 4.5 अब्ज वर्षा दरम्यान. बिटवीन 4 and 4.5 बिलियन इयर्स. आणि चौथा आहे लास्ट 5 म्हणजे 5 अब्ज वर्ष, 5 बिलियन इयर्स. असे 4 ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. पहिला प्रश्न एकदम फॅक्च्युअल टिपिकल आहे. ठीक आहे. सेकंड प्रश्न बघूया. कोणत्या पद्धतीने पृथ्वीचे आयुर्मान अंदाजे अचूक काढता येते. म्हणजे अंदाजे अचूक, नियर टू असं नाही का. By which method the estimated age of the earth can be inferred accurately as far as possible असा प्रश्न आहे. 4 तुम्हाला पद्धती दिलेल्या आहेत. पहिलं सागरी क्षरता पद्धत, ओशियानिक सॅलिनिटी पद्धत. दुसरा आहे अवसाधन पद्धत म्हणजे सेडिमेंटेशन पद्धत. तिसरी आहे अपक्षरण पद्धत म्हणजे इरोजन मेथड. आणि चौथा आहे किरणोत्सारी पदार्थ विघटन पद्धत म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह डिसइंटिग्रेशन मेथड. मग याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की खूप साऱ्या पद्धती पृथ्वीचं वय काळासाठी वापरल्या गेल्या. ठीक आहे, राईट. तर आपण आता बघूया, आपण आपल्या विषयाला हात लावू आणि बघूया की कोणत्या पद्धती आणि काय. सर्वात प्रथम पृथ्वीचं वय काढण्यामागे लोचा काय. तर आमचा भाऊ आहे जेम्स हटन है ना. जेम्स हटन जे शास्त्रज्ञ होते ते काय म्हणतात, सुरुवातीचा अवशेष नाही
आणि शेवटचा भविष्यकाळ नाही. व्हेरी पॉप्युलर स्टेटमेंट इन अ जिओमॉर्फॉलॉजी. नो वेस्टेज ऑफ बिगिनिंग, नो प्रॉस्पेक्ट्स ऑफ द एंड. पृथ्वीच्या बाबीमध्ये जर बघितलं तर इतकी डायनामिक आहे पृथ्वी, परंतु हे डायनामिसिटी कसं आहे, जिओलॉजिकल टाइम स्केल मध्ये आहे. कसं आहे, जिओलॉजिकल टाइम स्केल मध्ये आहे. ते कसं टाइम स्केल आणि कोणकोणते पिरियड्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. जिओलॉजिकल टाइम स्केल एक थोडक्यात सांगायचं असं का आपण 24 तासात काय भालधंदे करतो हे आपल्याला माहित आहे. बरोबर आहे, आपण 24 तासात काय भालधंदे करतो हे आपल्याला माहित आहे. मागच्या 24 तासात काय लोचे केले. आता हा जर 24 तास पकडाचा पृथ्वीच्याच कॉन्टेक्स्ट मध्ये, तर आपल्या सारखे करोडो आयुष्य जगून गेल्यानंतरच 24 तास होऊ शकते. बरोबर आहे. मग आता ह्या करोडो आयुष्यांचं कसं, करोडो जनरेशनचं कसं है ना. इथं तर माया बापानं काय केलं लोचे हे मले धडाचं माहित नाही राहत. तर बापाच्या 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 पुन्हा तिकडे करोडो बापाच्या बापा, त्यांचं काय भालधंदे कसं लक्षात राहील. अशी पृथ्वीची स्थिती. म्हणजे जिओलॉजिकल टाइम स्केल हा इतका मोठा आहे की आपण त्याला ऑब्झर्व करू शकत नाही. आणि इतकं डायनामिक आहे पृथ्वीमध्ये, इतकी उथल पुथल होत आहे की एवढ्या लॉंग स्पॅन मधलं आकलन करणं अत्यंत कठीण आहे. आणि भविष्यात काय होईल माहित नाही. आणि म्हणूनच ह्या कॉम्प्लेक्सिटीमुळे, ह्या क्लिष्टतेमुळे आणि अत्यंत मिस्टरियस फेनॉमेना असल्यामुळे आपण पृथ्वीच्या खऱ्या आयुष्याचं आकलन करू शकत नाही. कोणत्या कारणामुळे की तुम्ही बघा पृष्ठभागावरचे बदल सातत्याने होतात तर मंद गतीने होतात असं दिसतंय, पण काही सडन पण होतात. मग ते सडन आणि मंद गतीने झाले लाखो करोडो वर्षाच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये कसे समजायचे ते कठीण आहे. बरोबर आहे. त्याचं आकलन कसं करायचं, काही लुप्त झालेले असतील ते आपल्याला माहित नाही. ह्या सर्व बाबींमुळे आपण पृथ्वीचं आयुर्मान खऱ्या अर्थाने आकलित करू शकत नाही. कुठल्या, जिओमॉर्फॉलॉजिकल डायनामिसिटी इन टाइम स्केल असा शब्द वापरायचा. इन जिओलॉजिकल टाइम स्केल म्हणजे पृथ्वीच्या वेळा जे आहे, वेळ आहे तो वेळेच्या दृष्टिकोनातून हा कार्यकाळ फार मोठा आहे आणि सोबतच तो अत्यंत डायनामिक आहे. म्हणून आपण आकलन करणं शक्य नाही. पण आपण थेरायझेशन केलेलं आहे, वेगवेगळे आहेत थेरायझेशन, आणि त्याच्या आधारावर आपण बघूया. पहिल्यांदा सर्वात प्रथम मनुष्याला जेव्हा जाग आली आणि कॉन्शियसनेस आलं, म्हणजे प्राण्यांमधून त्याचा मिनटॉस झाला आणि माणसाला काहीतरी अक्कल आली आणि मग तो विचार करायला लागला, त्यावेळा सर्वात अधिक जो पॉवरफुल संकल्पना होती ती कोणती होती, धार्मिक संकल्पना. आणि धार्मिक संकल्पनेच्या आधारावर अधिकतम वय किती काढण्यात आलं, 2 अब्ज वर्ष. त्याच्यानंतर आपण दुसरं बघतोय मेथड, ते आहे सागरी क्षरता है ना, ओशियानिक सॅलिनिटी. याच्यानुसार फक्त 80 दशलक्ष वर्ष एवढंच काढलं, फुस्स झालं ते. अवसाधन सेडिमेंटेशनच्या आधारावर आपल्याला दिसतं 500 ते 2000 दशलक्ष एवढंच काढलं, म्हणजे 2 अब्जापर्यंतच पोहोचला. हे पण फुस्स झालं. अपक्षरण इरोजन 10.5 बिलियन इयर्स हे अतिच जास्त काढलं है ना, काही ताळमेळ बसलाच नाही. म्हणजे 10 अब्ज वर्ष, 10.5 अब्ज वर्ष हेही फुस्स झालं है ना. त्यानंतर चंद्राचे भरती ओहोटी बल, टायडल फोर्स ऑफ अ मून, याच्या आधारावर काढण्यात आलं 4 अब्ज वर्ष. हे थोडं फार ठीकठाक राहिलं. त्याच्यानंतर पृथ्वीचे शीतलीकरण, कुलिंग ऑफ द अर्थ, खालून अंतरंगामधून कुलिंग ऑफ द अर्थ लॉर्ड केल्विन यांनी काढलं. लई हुशार माणूस, याने काढलं, पण हा फुस्स झाला. फक्त त्याने 40 दशलक्ष वर्ष असंच म्हटलं. किरणोत्सार जे आहेत रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स, त्या रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटच्या आधारावर असं दिसलं की 2 अब्ज ते 3 अब्जाच्या जवळपास, म्हणजे 3 अब्जाच्या जवळपास
काढण्यात आला हा थोडाफार जवळपास आला असं समजल्या जातं. त्याच्यानंतर याच्याच आधारावर किरणोत्सारी पदार्थ आहे त्याच्याच आधारावर खनिज द्रव्य जे आहेत म्हणजे खडकांमधले खनिज द्रव्य आहेत त्याच्या आधारावर जॉली याने काही काढण्याचा प्रयत्न केला आणि एच एन रसेल यांनी काढला. एच एन रसेल यांनी युरेनियम लीड आणि थोरियम लीड म्हणजे कन्व्हर्शन हे वापरलं आणि 2 ते 5 अब्ज वर्ष याच्या दरम्यान असेल हा पण जवळपास गेला. जॉलीने जे काही मिनरल्स असतात खनिज असतात त्याच्यामध्ये रिंग असतात अशा रिंग असतात अशा रिंग असतात आणि त्या रिंग एका टप्प्यानुसार एका कार्यकाळानुसार तयार होतात आणि मग त्याच्या आधारावर सुद्धा यांनी काढला. हा पण जवळपास इथपर्यंत आला होता. जीवशास्त्रज्ञ जे आहेत सजीव जीवशास्त्रज्ञ अजम्पशन्स केलं त्यांनी बायोलॉजिस्टने आणि हे पण 1 अब्ज वर्षापर्यंतच राहिले. हेही फुस्स झाले. आपल्याला दिसतं बरेच जण फुस्स झाले है ना. काही जण बरोबर जवळपास राहिले आणि आता बरचसं सायंटिफिक आकलन झालं. कॉस्मॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट झालं ॲस्ट्रॉनॉमीमध्ये डेव्हलपमेंट झालं आणि अंदाजे वय जे आहेत ते निश्चित करण्यात आलं. किती अंदाजे वय निश्चित करण्यात आलं तर आपल्याला दिसते 4 ते 4.5 अब्ज वर्ष जे आहे याच्या दरम्यान असा शब्द वापरला आहे. बिटवीन द 4 to 4.5 बिलियन इयर्स हे आपल्याला अंदाज आला. आता ह्या ज्या आहे लोचा एवढे अक्कल वाटले ते थोडक्यात समजून घ्या. हे अक्कल का वाटले कारण याच्यात काही वेळा थोड्या डेप्थ मध्ये प्रश्न येऊ शकतात तर थोडस समजून घेऊया. एकदम थोडस जास्त एकदम डोक्याला ताप नाही द्यायचा. पहिला आमचा धार्मिक विचार. धार्मिक विचारामध्ये धार्मिक संकल्पनेमध्ये 3 विचार आपल्याला प्राचीन इराणी पुरोहित होते आणि त्यांनी फक्त म्हणजे 1200 वर्षाची पृथ्वी आहे बा काय म्हणावं आता है ना. हा काहीतरी भलतच तुक्का मारला असा मन की बात है ना. इकडे आयर्लंडचे धर्मगुरू उशेर होते. उशेर 1664 यांनी तर मस्त पहिले डेट वेळ वगैरे सगळं सांगून दिला. आपल्याला काय ज्योतिषी सांगते एवढ्या वाजता पैदा काय झाला ते तसंच त्याने काय सांगितलं की 26 ऑक्टोबर 4400 इसवी सन पूर्व 4004 है ना. 26 ऑक्टोबर 4004 इसवी सन पूर्व मध्ये सकाळी 9 वाजता म्हणजे पृथ्वीचा जन्म झाला. एकदम वेळ वगैरे सांगून टाकले. किती झकास काम बनावं है ना. एकदम परफेक्ट मानावंच लागेल. आता इकडे भारताच्या धार्मिक ग्रंथांमध्ये जर बघितलं तर खूप काही म्हणजे डिडक्शन जे आहेत इन्फरन्स जे काढलंय किंवा काही लॉजिक लावलं तर ते खूप बऱ्यापैकी बघा. भारत प्राचीन काळामध्ये भारतीय खगोलशास्त्र जे होतं ते अत्यंत प्रगल्भ होतं. अत्यंत प्रगल्भ. मग कुठं शेण खायला गेलं डोकं माहित नाही आणि अंधकार यूज आपला आला आणि मग सगळा फसाड झाला. आणि मग बापू तू अक्कल नाही वाटायची तू लढाई न लढायची तू असाच राहशील. ज्याचं त्याचं जन्मानुसार लमच्या अकलात निर्माण व्हायला लागला. जन्मानुसार बॉडी कायच म्हणावं बाबा है ना. पण पहिले मात्र झक्कास होतं आणि त्यातलं एक म्हणजे कर्मकांड ह्या पुस्तकामध्ये अंदाज सांगितला 2 अब्ज वर्ष 2000 दशलक्ष वर्ष बघा बऱ्यापैकी. हे इकडे पहा है ना. हे प्रगत राष्ट्र आहेत आता आहे ना आणि आम्ही कुठं विकसनशील. आम्ही विकसित होतो. विकसित अक्कल जबरदस्त होती नंतर शेण खाले गेले. बरोबर आहे. आताही खातच छाव का म्हणावं. आता आला लक्षात. आता आला चला ठीक आहे. दुसरं पाहू. आता सागराचं जे आहे आयुर्मान ते काढायचं आणि त्याच्या आधारावर पृथ्वीचं काढायचं असं म्हणून सागरी क्षारता जी आहे ओशन सॅलिनिटी हे बघा इथे तुम्हाला दिसेल. ओशन सॅलिनिटी आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. त्याचे वेगवेगळे कारण आहे. ओशनोग्राफी जेव्हा आपण कधी अभ्यास करूया तर त्यावर ह्याच्या चर्चा करूया ठीक आहे. पण इथे तुम्हाला दिसत असेल की सॅलिनिटी आत्ताच्या घडीला एक अधिकतम जी आहे 37 पीपीटी पर्यंत वगैरे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे पण 37 ऍव्हरेज मध्ये 30 पीपीटी ही आपल्याला सॅलिनिटी दिसून येते. आता गंमत अशी की एक ऍझम्पशन आहे ना. कुठला आहे ऍझम्पशन की पृथ्वीवर जेव्हा समुद्राची निर्मिती झाली म्हणजे पृथ्वी थंड झाली वरचं कवच तयार झालं
आणि मग थंड होऊन जे पाणी निर्माण झालं म्हणजे ओशन निर्माण झालं, सागर निर्माण झाला, तो सागर कसा होता? प्राचीन सागर, प्रिमेटिव्ह. कसा होता तो? आपण याला म्हणू प्रिमेटिव्ह ओशियन होता, है ना. प्राचीन सागर होता, प्राचीन आद्य सागर त्याला म्हणूया आपण, बरोबर आहे. हा जो होता हा गोळा होता. कसा होता? गोळा. पोटेबल वॉटर, पिण्यासारखं पाणी होतं, कुठलेही क्षार नव्हते, कुठलेही ऍझम्पशन आहे, कुठलेही क्षार नव्हते. मग काय झालं की पाऊस पडला, कारण की तापला, सूर्य तापला, याची वाफ झाली, याची वाफ होऊन ढग झाले आणि ढग इकडे गेले ना, बदा 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 पाऊस पडला. पाऊस कुठे पडला? पहाडांवर पडला. पहाडांवरचा पाऊस मग नद्यांमध्ये कन्वर्ट झाला. नद्या ज्या आहेत त्या पहाडांवरून वाहत वाहत घर्षण, फ्रिक्शन झालं आणि तिथले क्षार जे मिनरल्स त्यांना सोबत घेऊन त्या कुठे गेल्या? समुद्रामध्ये गेल्यात. आणि त्याच्यामुळे याचं खारपण वाढायला लागलं. मग खारपण वाढायला लागलं तर अंदाज जोडू शकतो की समुद्र पहिल्यांदा निर्माण झाला, त्याचा ढग झाला, ढगाचा पाऊस पडला, पावसाचं पाणी नदी बनवलं, नदीच्या पाणीने घर्षणाने पृथ्वीवरचे क्षार समुद्रात नेऊन टाकले आणि समुद्राला खारं केलं. हळूहळू खारपण वाढत गेलं. मग वाढत गेलं म्हणजे आजचं खारपण जितकं आहे त्याच्यानुसार जर आपण कॅल्क्युलेशन करू शकलो तर मग मात्र आपण समुद्राचं आयुर्मान काढू शकतो आणि समुद्राच्या आयुर्मानाच्या आधारावर पृथ्वीच्या आयुर्मानाचा अंदाज घेऊ शकतो. हे ते ऍझम्पशन आलं की नाही लक्षात. मग काय बघितलं तर आपल्याला ऑब्झर्वेशन असं दिसतं, काही फॅक्ट्स विचारू शकतात म्हणून. ठीक आहे. सागरी मिठाच्या 60% अधिक सोडियम नद्यांची देण आहे. त्या समुद्रामध्ये जेवढं काही सोडियम असे क्षार असतील, सोडियम क्षार, त्यापैकी 60% वर क्षार कोणी आणलेले आहेत? नद्यांनी, नदी प्रणालीने आणलेले आहेत. ठीक आहे. दुसरं, नद्यांनी वाहून आणलेला क्षार आणि सागरात मध्ये असलेला क्षार यांच्यामध्ये बरीचशी सिमिलॅरिटी आहे, बरीचशी समानता आहे. मग समानता दिसते, अधिकाधिक सोडियम हे नद्यांनी आणलं असेल, मग त्याच्या आधारावर सागराचे आयुर्मान काढता येतं. तर 2 आधार घेतलेले आहेत. पहिलं, सागराचे एकूण क्षाराचे प्रमाण किती रे बाबा? तर आता आपण सायंटिफिकली काढू शकतो. दुसरं, सागरी क्षाराची वार्षिक वृद्धी दर किती, म्हणजे अॅन्युअल रेट ऑफ इन्क्रीज ऑफ ओशियानिक सॅलिनिटी किती, ते आपण काढू शकतो. मग याचा बनवला फॉर्म्युला आणि सागराचे केलं आयुर्मान. सागराचे आयुर्मान म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ ओशियानिक साल्ट, एकूण सागरी क्षार किती, डिवायडेड बाय सागरी क्षाराचा वार्षिक दर किती. हा लोचा करून मग जॉलीनं सांगितलं, जॉली ह्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की बाबा 80 दशलक्ष वर्ष जे आहे हे सागराचं आयुर्मान, 80 दशलक्ष वर्ष हे सागराचं आयुर्मान. मग त्याला मल्टिप्लाय बाय म्हणजे 1, 2, 4 पटीनं केलं, कन्वर्ट केलं तर आपल्याला असं दिसतं 120 दशलक्ष वर्ष हे पृथ्वीचं कदाचित आयुर्मान व्हावं. पण हा फ्लॉप शो झाला. एवढं कमी कसं? म्हणजे अराउंड 1 अब्ज धडाच्या नाही, ते नाही. मग बाकी सायंटिस्ट जे आहेत त्यांनी पण अंदाज काढला आणि त्यांनी काढला की 1500 दशलक्ष वर्ष हे समुद्राचं आयुर्मान आहे. त्याच्यानंतर थोडं वाढवलं तर आपल्याला असं दिसतं 1875 दशलक्ष वर्ष. तर हेही पुस्त झालं, हेही कमी झालं, हे काही जमलं नाही. का नाही जमलं बाबा? काय कारण आहे? तर हा जो आहे सागराच्या एकूण क्षाराचे प्रमाण हे निश्चित रूपाने आजच्या घडीला काढणं सायंटिफिकली जरी बरोबर असलं तरी निश्चित काढता येत नाही. वेगवेगळ्या ठिकाणचं क्षाराचं प्रमाण वेगवेगळं आहे, त्याची कारणं वेगवेगळी आहेत. त्याची कारणं केवळ क्षार तिथे येतात नद्यांमधून हेच नाही, तर तिथलं वातावरण, टेम्परेचर है ना, अशा विविध घटकांमुळे क्षारांचं प्रमाण हे बदलत असतं किंवा वेगवेगळं आहे. मग त्यामुळे फ्लॉप शो होणार आहे. बरोबर आहे, राईट. आणि ह्याच्यामुळे, आणि असं नाही आहे की दरवेळेस पाऊस तसाच पडला असेल. आपण पॅन्जिया 1, पॅन्जिया 2 ह्या फेजमध्ये गेलो तर बरेच वेळा आपल्याला असं दिसतंय की आयसी कंडिशन आलेली आहे, आयसीज आलेला आहे. मग अशा वेळात क्षार जे आहेत ते त्या निश्चित प्रमाणातच असतील, त्याच प्रपोर्शनेट असं होऊ शकत नाही. म्हणून हे अझम्पशन फेल. ठीक आहे.
दुसरा आधार घेतला तो म्हणजे अवसादन, सेडिमेंटेशन. आपल्याला दिसतंय की सातत्याने पृथ्वी जी आहे त्याची झीज होते एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला संचयन होतं. ऑन वन साइड देर इज अ इरोजन अँड ऑन अदर साइड देर इज अ डिपॉझिशन. हे ठरलेलं आहे. जेव्हा पृथ्वीचा जन्म झाला आणि पाऊस पडायला लागला तेव्हा पाऊस पडल्यानंतर प्रत्येक वेळेस जमिनीची झीज झाली. झीज होऊन दुसरीकडे संचयन झालं आणि संचयन हे निरंतर होत गेलं. तर कसं होत गेलं, तर पहिल्यांदा पृथ्वी जी आहे या पृथ्वीच्या आतमधून लाव्हा बाहेर निघाला. बरोबर आहे. लाव्हा बाहेर होऊन सॉलिडिफाईड झाला, घनरूपीय झाला आणि घनरूपीय होऊन पहिल्यांदा कोणते रॉक तयार झाले, इग्नियस रॉक तयार झाले. अग्निजन्य है ना, अग्निजन्य खडक तयार झाले. आता ह्या अग्निजन्य खडकावर पाऊस पडायला लागला, वारा वाहायला लागला, सूर्यामुळे तापलं आणि याचं विघटन होणं, डिसइंटिग्रेशन होणं सुरू झालं, इरोजन होणं सुरू झालं. आणि मग याची जी मृदा तयार झाली ती कुठेतरी हवेमुळे कशामुळे वेगवेगळ्या याच्याने वाहून दुसरीकडे जायला लागली आणि जाऊन काय झालं, स्तर तयार व्हायला लागले. म्हणजेच काय, पहिल्या प्रोसेसमध्ये इग्नियस रॉक जो आहे अग्निजन्य खडक त्याच्यापासून आपल्याला स्तरीय खडक निर्मिती होताना दिसते आणि त्याच्यानंतर निरंतर स्तरीय जे खडक आहेत त्यांची निर्मिती थरावर थर संचयन होताना आपल्याला दिसून येतं आणि ती आता ही निरंतर प्रक्रिया आहे. बरोबर आहे. मग जर याच्या आधारावर आपण जर कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर होऊ शकते का, म्हणून हे अझम्पशन काय. पहिलं, गाळाची जाळी. आतापर्यंत जर आपण प्राचीन याच्यापासून आतापर्यंत जर खोदायला गेलो की किती जाडी झाली रे बाबा, तर ते थर काढता येतात आपल्याला. बरोबर आहे. तर थिकनेस काढता येईल, टोटल थिकनेस ऑफ सेडिमेंट. दुसरा आहे स्तरीय खडकाचे वार्षिक संचयन दर, अॅन्युअल रेट ऑफ डिपॉझिशन ऑफ सेडिमेंटरी रॉक. सेडिमेंट रॉकचा दरवर्षी किती संचयन होतो ते, हे दोन बाबी जर माहीत झाल्या तर आपण त्याच्या आधारावर फॉर्म्युला बनवू शकतो. फॉर्म्युला काय आहे, एज ऑफ फर्स्ट सेडिमेंटरी रॉक. पहिला सेडिमेंटरी रॉक कोणता होता रे बाबा, अग्निजन्य खडक वर निघाला. कारण पृथ्वी जेव्हा थंड होत होती त्यावेळेला पहिला बुब वर आला आणि तो थंड झाला. म्हणजेच काय, तर त्याचं आयुर्मान जर आपल्याला काढता आलं तर जवळपास आपण पृथ्वीच्या आयुर्मानाच्या जाऊ शकतो. म्हणून प्रथम स्तरीय खडकाचे आयुर्मान काढायचं. म्हणजे ते कसं, तर स्तरीय खडकांची एकूण जाडी घेतली डिवायडेड बाय हा जो स्तरीय खडकाचे वार्षिक संचयन दर आहे तो घेतला आणि त्या फॉर्म्युलाच्या आधारावर तीन गोष्टी आपल्याला तीन वेगवेगळ्या ठिकाणी अझम्पशनच्या आधारावर अंदाज घेता आलेला दिसतोय. पहिला आहे रामासेस II. हा इजिप्शियन पुतळा आहे. हा पुतळा जो होता 1854 मध्ये उत्खननात सापडला. हा किती होता, तर हा एक 9 मीटर खोल गेला होता. 9 मीटर खोल जो आहे त्याच्यामध्ये शिरला होता. आता 9 मीटर खोल, तर मग त्या पुतळ्याचा अंदाज लावला रे बाबा, हा पुतळा केव्हाचा आहे त्याच्यानुसार त्यांनी अंदाज लावला आणि मग अंदाज लावून की बाबा 1 मीटरची खोली किती, तर म्हणजे 9 मीटरची खोली किती वर्ष लागलं असेल तो अंदाज काढला आणि मग लक्षात आलं की पहिली खोली काय राहू शकते, 176 दशलक्ष वर्ष. 176 दशलक्ष वर्ष. मग या 176 ला मल्टिप्लाय करा 2 ते 3, कारण की त्याला वेळ लागेल. एक इग्नियस रॉक पासून इरोजन व्हायचं आणि त्याचं संचयन व्हायचं तर काही कालावधी लागेल. म्हणून प्रत्येकाला त्यांनी काय केलं, 3 पटीने गुणलं, 3 ते 4 पटीने आणि मग पृथ्वीचं आयुर्मान काय काढलं यांनी, 500 दशलक्ष वर्ष प्लॉप झाला. त्यानंतर कोलोराडो आणि वायमिंग जे आहे हे नदीचे खोरे आहेत USA मध्ये. याच्यामध्ये लक्षात आलं, त्यांचे स्तर पाहिले, स्तरावर स्तर पाहिले आणि त्याच्या आधारावर 1300 दशलक्ष वर्ष हे वर्ष काढलं पहिल्या स्तरीय खडकाचं आणि त्याच्यानुसार अंदाज जोडला की बाबा 3.9 अब्ज वर्ष. हा जवळपास आला थोडसा 3.9 अब्ज वर्ष असं होऊ शकते बा अंदाज, जवळपास आला. हा बराच फ्लॉप शो झाला, हा जवळपास आला. इंग्लंड मधील जे अवसादन आहे, इंग्लंडमध्ये काही हे सेडिमेंटेशन झालं
त्या सेडिमेंटेशन मध्ये 2112 दशलक्ष वर्ष आणि मग त्याला मल्टिप्लाय केलं ते भलतच निघालं 6.33 बिलियन इयर्स. खूपच सामोर चालला गेला. तर हा काही एवढा जुळला नाही. हा थोडाफार आपल्याला जवळपास आलेला दिसतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या अपोजाइट, त्याच्या विरुद्ध ते म्हणजे इरोजन है ना, अपक्षरण, इरोजन. आता इरोजन जे आहे त्याचा आधार घेतला, असं दिसलं की पृष्ठभागीय एकूण अनुच्छादन जे आहे हे आपल्याला जर माहित असेल है ना, पृष्ठभागीय एकूण अनुच्छादन म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ सरफेस डिनोटेशन आणि अनाच्छादनाचा वार्षिक दर जर घेतला, अॅन्युअल रेट ऑफ डिनोटेशन घेतला, तर आपल्याला याच्या आधारावर जुगाड जमवता येते रे बाबा. आता अंदाज काय आहे, तर एकूण पृष्ठभागीय अनाच्छादन जे आहे ते म्हणजे बघितलं तर आपल्याला किती दिसते इरोजन, 100 माइल्स है ना, म्हणजे 5,200 किती 5,28,000 फूट इतका अराउंड जे आहे आपल्याला अनाच्छादन झालेलं दिसतंय, डिनोटेशन झालेलं दिसतं. 1 फूट जर पकडलं आपण, 1 फूट जर पकडलं आपण है ना, 1 फूट अनाच्छादन जर पकडलं तर 10 वर्ष आपल्याला लागतात इरोजन व्हायला. 1 फूट इरोजन व्हायला 10,000 वर्ष लागतात. तर 5,28,000 फूट इरोजन व्हायला किती, तर 5.28 अब्ज वर्ष एवढं लागलेलं असेल. मग त्याच्यामध्ये दुप्पट करायचं, तर दुप्पट केल्यावर पृथ्वीचं वय जे आहे ते 10.5 अब्ज वर्ष असं अंदाजे येतं. हा खूपच जास्त झाला म्हणून हा फ्लॉप झाला. त्याच्यानंतर हा पण एक सुंदर कॉन्सेप्ट आहे, कारण की आपण काय म्हणतोय की चंद्र हा पृथ्वीचा मुलगा आहे, बरोबर आहे ना. असा पृथ्वी होती, इकडून दुसरा कोणीतरी लोचा करत करत आला आणि धुळूम केला है ना, आदळला आणि इथून निघून गेला बा तुकडा. म्हणूनच आपल्याला जिओइड शेप दिसतो ना पृथ्वीचा. तो निघून गेला आणि निघून जात होता. ते पृथ्वी म्हणा कुठे चाललास बा, इकडे ये. थांबवलं आणि थांबवता आता तो म्हणते मी जातो असा करत तो जवळून दूर चाललाय. हळूहळू चाललाय बरं आपला चांदोबा. एक वेळा फुर्र होऊन जाईल. उगाच चालले चांदो मामा म्हणू नका. मामा आहे बिना कामाचा असं होऊन जाईल. ठीक आहे. तर तो काय होतो, याचा आधार घेतला की बा हा चंद्र जो आहे हा सध्या ह्या स्थितीला आहे. म्हणजे हा आधी तर पृथ्वीचाच भाग होता. मग पृथ्वीचा भाग होता तर इथून निघाला तर जवळच असन, जवळ असून तो फिरत असन, मग हळूहळू तो दूर गेला असा. बरोबर आहे. आता सध्याच्या स्थितीमध्ये तो किती किलोमीटर दूर आहे, 3,84,000 किलोमीटर. आता 3,84,000 किलोमीटर दूर आहे रे बाबा. तर त्याच्या आधी जवळ असन आणि इथून असा गेला तर किती दूर जाते त्याचा अंदाज घ्यायचा आणि त्याच्या आधारावर आपल्याला पृथ्वीचा आयुर्मान काढता येऊ शकतं. हा अंदाज जोडला. मग पहिलं काय घेतलंय अंदाज जो आहे तो चंद्राचं भरती ओटी घर्षण बल जे आहे ते महत्वाचं आहे. आणि दुसरं त्याच्यामुळे, कारण की त्याचं घर्षण बल वाढलं की पृथ्वीचं परिभ्रमण जे आहे त्याचा कालावधी वाढतो. लक्षात घ्या, चंद्राचं जर घर्षण बल वाढलं तर पृथ्वीचा परिभ्रमण कालावधी वाढू शकतो. मग पृथ्वीचा आत्ताचा परिभ्रमण कालावधी आणि आधीचा किती असेल तो अंदाज आणि याचं घर्षण बल कसं कमी झालं, किती दूर गेला याचा अंदाज घेऊन आपल्याला पृथ्वीचं आयुर्मान काढता येतं. मग सध्या चंद्र जो आहे इथपर्यंत आहे, तर चंद्र पृथ्वीपासून दूर जाण्याचा दर काय आहे, तर आपल्याला असं दिसतं की दरवर्षी, लक्षात घ्या चांदोबा दूर चालला बरं, दरवर्षी 13 सेंटीमीटर न तो म्हणा फुस दूर चालला तर का पा है ना, 13 सेंटीमीटर दरवर्षी, 13 सेंटीमीटर ने याचा परिघ असा दूर चाललाय. 13 सेंटीमीटर है ना. जिओलॉजिकल टाइम स्केलच आहे बाबा, लक्षात ठेवा. आपलं वय नाही, आपल्या वयाचं धड लक्षात नाही राहील. तर 13 सेंटीमीटर पर इयरने हा दूर चालला. जर आता हा इतक्या दूर आहे, 3,84,000 किलोमीटर दूर आहे, तर मग याच्यानुसार मल्टिप्लाय करा आणि अंदाज काढा. तर आपल्याला काय दिसते, 2,953,846,000 वर्ष इतकं कदाचित पृथ्वीचं आयुर्मान होऊ शकतं. ते म्हणजे अंदाजे
4 अब्ज वर्ष, हा पण जवळपास आलाय. बरोबर आहे, हा पण जवळपास आलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर केल्विन नावाचा भाऊ आहे, लॉर्ड केल्विन, त्याने म्हटलं की बा पृथ्वी थंड जशी होत आहे त्याचा दर जर आपण काढू शकलो तर पृथ्वीचं आरमान काढता येईल. कारण पृथ्वी आधी कशी असेल, तप्त असेल, आणि मग ती आतमधून थंड 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 होत गेलेली आहे. वरचं कवच थंड झालं, मग आतमधून आता आपल्याला दिसते दरवेळेस ज्वालामुखी होतो आहे ना. रोजच आपल्याला काहीतरी आतमधली उथलपुथल माहित आहे सायंटिफिकली आता, आणि ते दरवेळेस थंड करायचा प्रयत्न करतात. आता ही थंड करण्याची जी प्रक्रिया आहे आणि त्याचा जो कालावधी आहे तो जर काढला तर मग मात्र आपल्याला आयुर्मान काढता येऊ शकतं, असं केल्विनचा तर्क होता. त्या तर्कावर पहिलं काय आहे, जर पहिलं आपण जर ऑब्झर्वेशन बघितलं तर आपल्याला दिसते पृथ्वीचे तापमान दर 32 मीटर खोलीवर 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढते. हे आपल्याला माहित आहे. बरोबर आहे, पृथ्वीचं तापमान पृष्ठभागापासून खोलीमध्ये गेलं तर दर 32 मीटरवर 1 डिग्रीनं वाढतं. दुसरं आहे, पृथ्वीच्या गाभ्यामधून सातत्याने ऊर्जा उत्सर्जित होत आहे. उत्सर्जन प्रक्रियेने होत आहे, रेडिएशननी होत आहे, आणि ती वातावरणात मुक्त होत आहे. हे 2 ऑब्झर्वेशन्स आपल्या जवळ आहेत. मग त्याच्या आधारावर ऊर्जा जी आहे, उत्सर्जन कशी होते, तर त्याचे कारण केल्विनला लक्षात आले. 3 कारण आहेत ज्याच्या आधारावर कोअर मधली म्हणजे गाभ्यामधली ऊर्जा उत्सर्जित होताना दिसते. पहिला आहे भूमिगत तापमान प्रवणता, अंडरग्राउंड टेम्परेचर ग्रेडियंट, हे पहिलं. दुसरं आहे कवचातील खडकांचे औष्णिक वहन क्षमता आहे, त्याच्यामध्ये उष्णता वाहून नेण्याची क्षमता आहे. थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ द क्रस्टल रॉक, आपल्या याच्यामध्ये उष्णता वाहून नेण्याची क्षमता आहे खडकांमध्ये. आणि तिसरं आहे पृथ्वीचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ जे आहे, सरफेस एरिया ऑफ द अर्थ. ह्या 3 बाबींच्या आधारावर आपल्याला लक्षात येऊ शकते ऊर्जा उत्सर्जन किती प्रमाणात होत आहे, ह्या तिघांच्या आधारावर. आलं की नाही लक्षात. मग केल्विनच्या तर्कानुसार त्यांनी सांगितले की सर्व पृथ्वी जी आहे ही सॉलिडिफाईड झाली आहे 7000 डिग्री फॅरेनहाइटवर, ही सॉलिडिफाईड झाली आहे. त्यामुळे त्याचा अंदाज घेतला आणि त्याने सांगितलं बाहेरील कवच जे आहे किती वर्ष अगोदर झालं, तर 40 दशलक्ष वर्ष अगोदर ते घनरूपात बदललं. आपण ज्याच्यावर उभा घनरूपात बदललं. मग त्याच्यानुसार त्यांनी म्हटलं की बाबा मग याचा अर्थ पृथ्वीचं वय किती आहे, 40 दशलक्ष वर्ष. म्हणून हा एकदमच फ्लॉप झाला. दशलक्षाचा अब्ज कुठे ना दशलक्ष कुठे, म्हणून हा आपला भाऊ फ्लॉप झाला. नंतर आपल्या इथे बरेच संशोधन झाले आणि आपण शेवटच्या जवळपासच्या टप्प्यामध्ये आलो. तो जवळपासचा टप्पा म्हणजे किरणोत्सारी पदार्थ जे असतात किंवा मिनरल्स असतात त्याच्या आधारावर, त्याच्या विघटन जी असते प्रक्रिया, त्याच्या आधारावर आपण अंदाज घ्यायला लागलो आणि जवळपास पोहोचलेला. हा मोस्ट सायंटिफिक है ना जो आहे अझम्पशन्स राहिला. पेरी क्युरी 1903 मध्ये यांनी शोध लावला कशाचा, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटचा, आणि ते ऊर्जा निर्माण करतात विघटनानंतर, याचा शोध लागला. त्यानंतर रुदरफोर्ड जे आहेत त्यांनी 1904 ला सांगितलं की किरणोत्सारी पदार्थाच्या विघटनामुळे आपण खडकांचे आयुर्मान आकलित करू शकतो. लक्षात, किरणोत्सारी पदार्थाच्या विघटनाच्या आधारावर आपण खडकांचे आयुर्मान आकलित करू शकतो असं रुदरफोर्ड यांनी सांगितलं. मग त्याच्या आधारावर त्यांनी शोध घेतला आणि काय दिसतं, सर्व प्रकारच्या खडकांमध्ये, लक्षात घ्या, सर्व प्रकारच्या खडकांमध्ये युरेनियम आणि थोरियम हे आढळतात. सर्वच प्रकारच्या खडक, लक्षात घ्या शब्द. तुम्हाला कधी कधी असे स्टेटमेंट राहतात, आलं की नाही लक्षात. खडकांच्या विघटनासोबत, आता दुसरं स्टेटमेंट लक्षात घ्या, खडकांच्या विघटनासोबत किरणोत्सारी पदार्थांचे सुद्धा विघटन होते. हा पहिला स्टेटमेंट, हा दुसरा स्टेटमेंट. हे 2 फॅक्ट्स आहेत. ह्या 2 फॅक्ट्सच्या आधारावर आणि ह्या संशोधनाच्या आधारावर बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी नंतर याच्यावर प्रयोग केले आणि अझम्पशन्स तयार केले आणि जवळपास पृथ्वीचं आयुर्मान निश्चित करण्याचा प्रयत्न केला. आता युरेनियमच्या बाबतीमध्ये बघितलं तर युरेनियम जे आहे हे लीड मध्ये चेंज होते, आणि जेव्हा लीड मध्ये चेंज होते ते कशामुळे, ऊर्जा निर्माण केल्यामुळे होते. आणि ऊर्जा कशामुळे होते, याच्या विघटनामुळे होते.
आता जर युरेनियमच्या 1/67 भागाचे 100 दशलक्ष वर्षामध्ये लीड तयार होते. लक्षात घ्या, युरेनियमच्या 1/67 भाग जो आहे त्याचं 100 दशलक्ष वर्षामध्ये लीड मध्ये रूपांतर होते. म्हणजे हा फिक्स पिरियड आहे. आपण बघितलेला आहे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट जे आहे याचं दरवेळेस हाफ है ना, अर्ध्या याच्यात जेव्हा विघटन होतं तर त्याचा निश्चित काय राहतं, निश्चित कालावधी असतो. निश्चित कालावधी असतो. युरेनियमचा निश्चित कालावधी किती आहे, 100 दशलक्ष. किती, 1/67 भागामध्ये जर लीड मध्ये कन्वर्ट केलं तर. आता जर त्याचा आधार घेतला तर किरणोत्सारी पदार्थ किमान 1500 दशलक्ष वर्षापूर्वी होते असं सिद्ध होतं. आणि त्याच्या आधारावर आम्हाला काय दिसतं, 2000 ते 3000 म्हणजे 2 अब्ज ते 3 अब्ज, 2 ते 3 अब्ज जे आयुर्मान आपल्याला याच्या आधारावरून काढता येतं. मग याला थोडं इम्प्रूव्ह केलं आणि इम्प्रूव्ह करून सध्या किती आयुर्मान फिक्स झालाय, 4 ते 4.5 अब्ज. पुन्हा सांगतो, 4 ते 4.5 अब्ज वर्षाच्या दरम्यान पृथ्वीचं आयुर्मान निश्चित करण्यात आलेलं आहे. म्हणजे अजूनही निश्चित झालंय का नाही, पण याच्यामध्ये काय दिसतं, वेगवेगळे एक्सपेरिमेंट झाले, वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात आले, वेगवेगळे अभ्युपगम बनवण्यात आले, अझम्पशन्स बनवण्यात आले. त्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स जे आहे, टायडल फोर्स आहे मूनचा, हे थोडेफार जवळ आले, बाकीचे मात्र फार लांब राहून गेलेले आहेत. आलं की नाही लक्षात, क्लिअर, काही इश्यूज नाही है ना. बाकी अभ्यास करतायच, लाईक करा, शेअर करा, अभ्यासाला ऑल द बेस्ट.